हाय फ्रेंड, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि त्याचा अहंकार ही कथा ऐकून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामायणामध्ये जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा घडलेल्या काही घटना. युद्ध कोणतेही असो, विनाश अटळ असतो. जेव्हा रावण श्रीरामांसोबत युद्ध करतात तेव्हा दोघांचे अनेक सैनिक मरतात. अगदी बलशाली योद्धा सुद्धा या युद्धात मारले गेले. बिभीषण रावणाला खूप समजावून सांगतो की युद्ध करण्यापेक्षा श्रीरामाला शरण जा, त्यांची माफी माग, पण रावण ऐकत नाही व शेवटी युद्धात सगळा नायनाट होतो. बिभीषण रामासमोर शरण जातो. रावणाचे सगळे प्रियजन मरतात व तो कुंभकर्णाला युद्ध करायला बोलावतो. कुंभकर्ण सुरुवातीला रावणाला समजावून सांगतो की तू जे केले ते योग्य नाही. परस्त्रीला बंदिस्त बनवून तुला काय मिळणार होते? ते राम आहेत. त्यांची पत्नी सीतादेवी एक पतिव्रता नारी आहे. ती तुझी कधीच होणार नाही. का एका स्त्रीसाठी सगळ्या राज्याचा नायनाट करतोस? सगळे काही गमावलास तू. अजून काय शिल्लक राहिले? तू तुझ्या धर्मपत्नी मंदोदरीचा तरी आदर कर. तेवढ्यात रावण रागात कुंभकर्णाला म्हणतो, तू घाबरलास त्या बहुरूप्याला. तू जा, नुसतं खा आणि झोप. कुंभकर्ण म्हणतो, असे नाही भ्राताश्री, तुमची आज्ञा मी पाळणारच आणि मला मरणाची भीती अजिबात नाही. मी जर युद्धात मरण पावलो तर मला वीरगती प्राप्त होईल. प्रत्यक्ष श्रीराम यांच्या हातून मला मरण येईल, मला मोक्ष मिळेल. शेवटी कुंभकर्ण सुद्धा मरण पावतो. तेव्हा मंदोदरी म्हणते, स्वामी, सीतेला सोडून द्या. राज्य गेले, प्रजा गेली, सगळे सोयरे गेले. आता तुम्हाला काही झाले तर काय होणार या राज्याचे? तेव्हा रावण रागात ओरडत म्हणतो, हे मूर्ख बाई, मी सगळ्या देवाला बंदिस्त बनवून ठेवलंय. एवढेच नाही तर प्रत्यक्ष शनीला सुद्धा माझ्या पायाखाली घातलंय आणि अशा बलवान शूरवीर रावणाला तू समजून सांगतेस? रावण कोणाचेही ऐकत नाही आणि शेवटी तोही मरतो. तेव्हा मंदोदरीला रामाला भेटायची इच्छा होते आणि रामसुद्धा बिभीषणाचा राज्याभिषेक होईपर्यंत तेथेच राहतात. एक दिवस मंदोदरी कोणाला काही सूचना न देता रामाला भेटायला जाते. राम ध्यान लावून बसलेले असतात. तेव्हा मंदोदरीची सावली रामाच्या अंगावर पडते आणि राम डोळे झाकलेले असतानाच मंदोदरीला म्हणतात, माते, प्रत्यक्ष येथे येण्याचे कष्ट का घेतले? मला आज्ञा केली असती तर मीच आलो असतो तुम्हाला भेटायला. मंदोदरी म्हणते, तुमचे डोळे बंद होते, तुम्ही ध्यानात होतात, तरी माझी सावली तुमच्या अंगावर पडली आणि तुम्ही मी आले हे कसे ओळखले? राम फक्त हसले आणि म्हणाले, माते, तुमचे काय काम होते ते नाही सांगितले. मंदोदरी म्हणते, तुम्हाला माहिती आहे मी का आले येथे? का उगीच माझी कुचेष्टा करताय? आणि रडायला लागते व ती म्हणते, हे प्रभू, माझे पती इतके शूरवीर पुरुष होते व अशा पराक्रमी पुरुषाला मारणारा पुरुष कोण व कसा असेल ते मला बघायचे होते. येथे आल्यावर मला कळाले की माझे पती परस्त्रीवर अधिकार दाखवत होते आणि तुम्ही परस्त्रीची सावली सुद्धा न बघता ओळखली. तुमच्यासाठी परस्त्री माते समान आहे, यावरून लक्षात येते तुमची वीरता. तेव्हा राम म्हणतात, मनुष्य कधीच वाईट नसतो, त्याचा अहंकारच त्याला संपवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. रावण अतिशय हुशार, तपस्वी पुरुष, महादेवांचा असीम भक्त, तांडव रचिता, ताकदवान असला तरी त्याचा अहंकार, क्रूरता हेच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. माते. मंदोदरी राम व सीतेसमोर नतमस्तक होऊन लंकेत वापस येते. वापस येताना सगळ्या लंकेचा सर्वनाश झालेला बघून तिला खूप वाईट वाटते. तर फ्रेंड, अशा प्रकारे रावणाचा अहंकार नष्ट होतो.